नवी मुंबई विमानतळाला दी.बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आज उल्वे गेट ते चिंचपाडा दरम्यान भव्य कार व बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीत कृती समिती सदस्य, प्रकल्पग्रस्त, सर्वपक्षीय नागरिकांची उपस्थिती होती। या रॅली दरम्यान विमानतळाला दी.बा. पाटील साहेबांचं नाव न मिळाल्यास उरण पनवेलचे सगळे रस्ते बंद करू असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिलाय। प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून न घेतल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा 27 गाव कृती समिती अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांनी दिले आहे। अशा नेत्यांचा आदर्श आमच्या तरुण पिढी राहावी हीच या भावना आहे म्हणून या विमानतळात त्यांचे नाव लागले गेले पाहिजे। आणि विशेषतः म्हणजे जमिनी आमच्याच आहे। मध्यंतरी कोणीतरी एक नाव सुचवलं होतं, त्या नावाविषयी आम्हाला आदर्श आहे, त्या व्यक्तीविषयी आदर्श आहे, पण त्याला नाव देण्याविषयी आम्ही अजिबात नाही करणार। कारण एकमेव नाव गेलेलं आहे, ते एकमेव नाव आलं पाहिजे। निश्चित तुमच्या सर्वांच्या भावना अतिशय दिवाणीविषयी ज्या आहेत त्या आम्ही लवकरात लवकर कशा प्रकारे एकत्रित बैठक लावतोय आणि एकदा कार्यकारिणीमध्ये विचार मांडतोय। कारण शेवटी मी जरी अध्यक्ष असलो तरी लोकशाही पद्धतीने आपण निर्णय घेणे आवश्यक आहे। आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना एक 15 दिवसाची फक्त आम्हाला 8-10 15 दिवसाची मुदत द्या। केंद्राकडे मी जाऊन परत येतोय। एकदा काय सगळ्या सीएम बरोबर प्राईम मिनिस्टर बरोबर बैठक झाली आणि ते काय आश्वासन करतात ते बघूया। आणि जर असं वाटतं की दोलायमान काहीतरी आहे तर नक्कीच आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल। पण शक्यतो केंद्रीय मंत्र्यापासून सर्वांनी शब्द दिले पण विलंब नको आम्हाला गत्यंतर नाही। निश्चितपणे आम्हाला केंद्र सरकार करेल असं तुम्ही सांगता, आमचा विश्वास नाही। पण अधिसूचना काढा, इतरांच्याकडे आमचीही काढा, आम्ही कोण सांगतो। आणि म्हणून या ठिकाणी नोकर भरतीविषयी जे काय चाललेलं आहे त्या जर गोडगंगा झाला तर विमानतळाला आम्ही जाऊ, त्या विमानतळाचे रस्ते बंद करू, हे लक्षात घ्या। विमानतळाचे रस्ते बंद करू, कारण लोकांना एकमेव त्या उरणवाल्यांनी फक्त आंदोलन केलं आहे। जे प्रकल्पस्थ आमचा मुलगी राजा आहे त्याला घ्या ना तुम्ही, त्याला नंतरातला घ्या, का कमिटी घेत नाही घ्या। आजचा दिवस म्हणजे आमचा एक सोन्याचा दिवस। स्वर्गीय दी.बा. पाटील साहेब यांच्या 12 स्मृती दिनानिमित्ताने आज वाशी ते एअरपोर्ट ते आमचं कालभैरव मंदिरापर्यंत बाईक आणि 4 व्हीलर गाड्यांची जी रॅली काढली, त्यात कमीत कमी 800 ते 850 गाड्या आज या रॅलीमध्ये सहभागी झाल्या। तर खऱ्या अर्थानं त्या विमानतळाला स्वर्गीय दी.बा. पाटील साहेबांचं नाव लागावं यासाठी इशारा म्हणून आजच्या दिवसामध्ये आम्ही बाईक रॅली आणि 4 व्हीलर गाडी यांची रॅली काढून त्याने एक दिशा दाखवलेली आहे। सर्वप्रथम इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये आमच्या जमिनी गेल्यात, आमची घरं गेलेत, तर नोकऱ्या या आम्हाला या प्रकल्पग्रस्तांना मिळाल्या पाहिजे यासाठी आमची 27 गाव कृती समिती व सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून अनेक वेळा आम्ही मोर्चे काढले। आम्हाला इथे नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे। त्या संघा आज आम्ही जोमाने कामाला लागलेले आहेत। आमच्या इथं भूमिपुत्र भूमिहीन झालेले आहेत, यांना इथे नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे यासाठी आम्ही सदैव रस्त्यावर उतरणार आहोत। नोकऱ्या आम्ही मिळवून घेणार आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।